राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला गेला। शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। केडगाव उपनगरात सुरू असलेल्या महामार्गावरील पुलाच्या बांधकामावरती याचा थेट फटका बसला असून परिणाम झाला असून पूल कामासाठी ठेवलेलं साहित्य वाहून गेलंय। झोपड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। या पावसामुळे नगर तालुक्यातील खडकी परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। यावेळी तातडीनं स्थानिक प्रशासनानं धाव घेत या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं चांगलाच कहर केलाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या पपईची बाग उद्ध्वस्त झाली असून काढणीला आलेली पपई गळून पडली आहे। एका दिवसात पावसानं नांगर फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील पावसासह झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी पायात चप्पल न घालता शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पिकांची पाहणी केली। हेक्टरी 2 लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये राज्य सरकारनं अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करून मदत करा आणि बोलाचीच कडी बोलाचाच भात असं न करता शेतकऱ्यांना थेट मदत करा असं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मागणी केली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कामीमाटी इथे शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला। या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। नगर शहरात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिक हैराण झाले। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाल्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चिखलफेक सुरू झाली। सत्ताधाऱ्यांनी मुंबईत पाणी तुंबण्यास शिवसेना ठाकरे गट आणि पूर्वीचं महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केलाय। त्यावरनं शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवरती टीका करत आरोपांना उत्तर दिलं। यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली। महाराष्ट्रात जून महिन्यात मुसळधार पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर या कालावधीत 106% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यावेळी एक मोठी बातमी येते। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय आणि या पावसामुळे काजळवाडीला नदीला पूर आलाय। दरम्यान पुराच्या पाण्यातनं गावाकडे जात असताना एक शेतकरी यामध्ये वाहून गेलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। दरम्यान शेतकरी थोडक्यात बचावल्यामुळे मोठा अनर्थ टळला। अकोल्यात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। बीडच्या माजलगाव शहरात दमदार पावसानं मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। नगरपालिकेच्या वतीनं सांडपाणी व्यवस्थापन न केल्यामुळे गुडघाभर पाण्यातनं नागरिकांना वाट काढावी लागली। अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय। शहरात झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत। शिरूर तालुक्यातील मांडवगडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लॉवरचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं। लातूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओढे नाले भरभरून वाहू लागलेत। पुराचं पाणी पुलावरनं वाहत असून सुद्धा तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं। पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे सुदैवानं हानी टळली। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसानं चांगलं झोडपलं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा देखील पावसात भिजल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली। हातावरती पोट असलेल्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्याच्या गटारातलं साहित्य घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्यासोबतच अन्नधान्याचं देखील नुकसान झालंय। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसानं वरवड गावातील ओढ्याला पूर आला. या पुरामध्ये आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जणी वाहून गेल्या. दोघींचे मृतदेह सापडले. लातूरमध्ये मंगळवारी अतिमुसळधार ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शहरातील जनजीवन ठप्प झालंय. मावळ तालुक्यात 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं. शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. वाशिमच्या मालेगाव शहरातील शिवचौकातील एका विद्युत पोलवरच्या वायरिंगला अचानक भीषण आग लागली. आगीने जोर धरला, मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. कोल्हापुरातल्या इंगळीमध्ये नागरी वस्तीचा काही भाग खचला. 5 मोठ विहिरीच्या बाजूचा परिसर खचल्यामुळे परिसरातील 25 घरांना धोका निर्माण झालाय. तर विहिरीच्या बाजूचं बांधकाम सुद्धा खचायला सुरुवात झाली आहे. आगामी पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापुरातील संभाव्य पूर नियंत्रण आणि जलाशयांचं व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आंतरराज्यीय समन्वय बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीत आगामी पावसाळ्यात पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी पद्धतीनं करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना दिलासा देऊन हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पावसासंदर्भातलीच बातमी बघूयात. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराचं पाणी पुलावरनं वाहत असून सुद्धा तिघांनी जीवघेणा प्रयत्न केला हा पूल ओलांडायचा. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे सुदैवानं हानी टळली. लातूर शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे लातूर शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागलाय. लातूरमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक घराघरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं. लातूरमधली ही दृश्य आहेत. जिल्ह्यामध्ये अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाला. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलंय. रस्ते आहेत की काय हे कळायला मार्ग नाही. आणि याच पाण्यामध्ये अक्षरशः या दुचाकी सुद्धा पूर्णपणे बुडलेल्या दिसत आहेत. गुडघ्याच्या वर पाणी दिसतंय रस्त्यावरती वाहताना आणि याच पाण्यातनं वाहून जाणारी वाहनं वाचवताना नागरिक. मे महिन्यातच पावसानं राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं. या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता. या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतेच आहे. महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती. त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला. मुंबई, ठाणे, पुणे या शहरात स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी स्वबळावरती लढण्याची चाचपणी करा अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना दिल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते आणि त्यांनी या दौऱ्यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावरती लढण्याचे संकेत दिलेत. आणि त्यापैकी मुंबई असेल, ठाणे, पुणे या भागामध्ये स्वबळावरती निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजप स्वबळावरती लढणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, खास करून मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी. राज्यात यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची उघडीप आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण निम्म भरले. धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी होता. धरणाची क्षमता 8.36 टीएमसी आहे. मुंबईमध्ये दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली. या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या.
सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात सुद्धा लालपरी सेवा बजावते. लालपरीनं 2 दिवसात 63,83,00,000चं उत्पन्न मिळवलं. या मुसळधार पावसात लालपरीनं 1,09,00,000 किलोमीटर प्रवास केला. मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठा योग्य आणि सुरळीत करण्यासाठी विविध कामं हाती घेतली आहेत. मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये आज 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरून सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. पुण्यात मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आलेली आहे. त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. मात्र या कामामुळे खोकला, घशाचा संसर्ग आणि श्वसनासंबंधीच्या आजाराच्या तक्रारी वाढत असल्याचा सूर परिसरातील नागरिकांमधून उमटतोय. त्यासंबंधीचा वैद्यकीय अहवाल रहिवाशांच्या समितीनं MMRDAच्या बैठकीत सादर करून प्रदूषणाची चिंता व्यक्त केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 72 धोकादायक इमारती आणि घरं असून त्यापैकी 3 इमारती अति धोकादायक आहेत. धोकादायक इमारतींची सर्वाधिक 34 संख्या ड क्षेत्रीय कार्यालया हद्दीत आहे. धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भिवंडीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरं जाण्यासाठी पालिकेच्या वतीनं मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. यात आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसंच स्वयंसेवी संस्था यांनी सहभाग घेतला. या मॉकड्रिलमध्ये पूर परिस्थितीत नागरिकांची तात्काळ मदत आणि स्थलांतरण कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या LHB कोचसह धावणार आहे. तब्बल 54 वर्षांनंतर हा बदल करण्यात आलाय. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या शालार्थ ID घोटाळ्यात SIT कडनं वेगानं तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक वैशाली जामदार तसंच चिंतामण वंजारी यांची सखोल चौकशी सुरू आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला. आयकर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 1.5 महिन्यांनी वाढवली आहे. आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रिटर्न भरू शकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्य सम्राट अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत राष्ट्रपतींचे आभार मानले. शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणी दस्तासाठी 30,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जात होतं. महसूल विभागाकडून हे शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता आणि या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून त्यामुळे आता शेती वाटप पत्रावरील दस्त नोंदणीसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. सोलापूर विमानतळावरून सोलापूर गोवा विमानसेवेला सुरुवात होणार आहे. ही सेवा फ्लाय 91 या विमानसेवेद्वारे सोलापूरकरांना मिळणार आहे. फ्लाय 91 या कंपनीच्या वेबसाईटवरती सोलापूर ते गोवा तिकीट बुकिंग करण्यासाठी सुरुवात झाली आहे. 9 जून रोजी पहिलं प्रवासी विमान सोलापूर विमानतळावरून उड्डाण करेल. पुढच्या 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. येत्या 3 ते 4 दिवसात राज्यातील 80% भाग मान्सूननं व्यापला जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद ठेवला जाणार असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या दिलीप देसले यांच्या पनवेलमधल्या निवासस्थानी आसामचे पर्यावरण मंत्री चंद्रमोहन पटावरी यांनी भेट दिली. यावेळी आसाम सरकारकडून देसले कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकीमध्ये घट झाली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढउतार दिसून आले. बाजारात 10,721 क्विंटल गव्हाची आवक झाली तर 2,806 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,78,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची झाली. या कांद्याला सरासरी 800 रुपयांचा दर मिळालाय. रविवार आणि सोमवारी पावसानं मुंबईत अक्षरशः धुमशान केलंय. आज पावसाचा जोर ओसरलाय परंतु ज्वर पसरल्याचं चित्र आहे. मुंबईकर सर्दी, खोकला आणि तापाच्या साथीच्या वेढ्यात सापडलेत. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये मलेरिया, डेंग्यू, कावीळ आणि टायफॉइडच्या रुग्णांची गर्दी बघायला मिळते. आज हलका ते काही ठिकाणी गडगडाटाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. दरम्यान आज समुद्राला भरती येणार असून 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी चौपाटीवरती जाऊ नये असं आवाहन पालिकेनं मुंबईकरांना केलंय. नागपुरात शहराच्या विविध भागात मान्सूनपूर्व नियोजनासाठी आज पॉवर ब्रेक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या शहरातील विविध भागातील वीज पुरवठा बाधित होणार आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणाचा सूत्रधार फहीम खान याचा जामीन नागपूर सत्र न्यायालयानं फेटाळला. फहीम खाननं जमावासमोर केलेलं भाषण चिथावणी देणार आहे असं सांगून न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळले. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येत घट झाली. पुण्यामध्ये टँकरची संख्या 15% घटली आहे. मार्च एप्रिल या 2 महिन्यात पाण्याची मागणी 25% वाढली होती. आता ही मागणी 15% कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पावसाचं पाणी शिरल्यामुळे नुकसान झालेलं भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील आचार्य यात्रे चौक स्थानक पुढील 1 ते 2 दिवसात पुन्हा सेवेत दाखल केलं जाणार आहे अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत शाळेत इयत्ता पहिलीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रवेशाच्या 4थ्या फेरीची मुदत आज संपतेय. या फेरीची मुदत संपण्याअखेर 2094 बालकांचा मुंबई विभागात प्रवेश होणं बाकी आहे. तर आतापर्यंत 3959 इतके प्रवेश पूर्ण झालेत अशी माहिती शिक्षण विभागानं दिली. राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 4,86,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यात 26 मे रोजी रात्री उशिरापर्यंत नोंद झालेल्या मुंबई विभागातील 37,246 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यंदा 150 कोर्सेससाठीचे करिअर पाथ लिंक पोर्टलवरती उपलब्ध झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून त्याचा लाभ घेतला जातोय. लोणावळा शहरातील भरवस्तीतील एका बंगल्यावरती 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावरती असून सुद्धा पोलिसांना या दरोड्याची खबर काही लागली नाही. या दरोड्यात 11.5 लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. पालघरमध्ये किरकोळ वादातनं दिराकडनं महिलेला मारहाण करण्यात आली. महिलेवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासन जाणीवपूर्वक अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला. इंदापुरात पाहणी दरम्यान अजित पवारांनी कुटुंब नियोजनावरनं शेतकऱ्यांचे कान टोचले. 5 मुलं असलेल्या शेतकऱ्याला तुला 2 वरती थांबायला जमलं नाही का असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. अजितदादांच्या या प्रश्नावरनं एकच हशा पिकला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरमधील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात एका राजकीय पुढाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. अर्धापूरमधील ग्रामीण रुग्णालयातनं एका वर्षात 82 बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आली होती. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली असून कुणालाही सोडलं जाणार नसल्याचं सोमय्या म्हणाले. महाराष्ट्रात 2024 मध्ये विलंबित जन्म प्रमाणपत्र हा मोठा घोटाळा झालाय. त्याच धर्तीवर हिंगोलीमध्ये देखील घोटाळा झाला असून नायब तहसीलदारांना अधिकार नसताना त्यांनी प्रमाणपत्र दिलं असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हिंगोलीत केला. किरीट सोमय्या हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि यावेळी त्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली. चोपडाच्या गुजराळी भागातील वीर जवान चेतन चौधरींना मणिपूरमध्ये वीरमरण आलं. शहीद जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नातेवाईकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील चाले पूल मुसळधार पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे 16 गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाचा ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला. यावेळी उबाठा आक्रमक झाली आणि प्रशासनाच्या विरोधात बोंबमारो आंदोलन करत उबाठानं निषेध नोंदवला. पिंपरी चिंचवडमध्ये एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्तानं आरोपीनं तलवारीनं केक कापला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. देहूच्या विठ्ठलवाडी येथे परप्रांतीय दरोडेखोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 जागृत तरुणांनी याची खबर देहू रोड पोलिसांना दिली असता पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण 3 दरोडेखोर गाडी घेऊन पसार झाले तर 2 दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. जळगावच्या बोदवडमध्ये कापूस तज्ज्ञांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वळावं आणि ब्राझील देशाप्रमाणे भरघोस उत्पादन घ्यावं असं मार्गदर्शन करण्यात आलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची लगबग तुकोबांच्या देहूमध्ये सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू देवस्थान ट्रस्टसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली. मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्वावरती उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुंबईत कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केली. या प्रकल्पांतर्गत राज्यात 1250 कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 550 प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे. सीआयडीकडून चौकशीचा प्रशासनानं निर्णय घेतलाय.
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना अमरावतीतील अचलपूरमध्ये फिनले मिल सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या 6 वर्षांपासून ही मिल पूर्णतः बंद आहे. त्यामुळे कामगारांना वेतनही मिळत नाहीये. त्यामुळे कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ बघायला मिळते. सोन्याचे दर 600 रुपयांनी वाढून सोनं प्रतितोळा 99,000 वरती पोहोचलंय. एक पावसासंदर्भातली बातमी बघूयात. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या असतील किंवा ओढे नाले भरभरून वाहू लागलेत. पुराचं पाणी हे पुलावरनं वाहत असून सुद्धा तिघांनी जीवघेणा प्रयत्न करत दुसरं टोक गाठलं. पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे सुदैवानं हानी टळली. मात्र लातूर शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे लातूर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. लातूरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. तर रस्ते पाण्याखाली गेल्यानंतर रस्त्यावरनं जे काही नदी वाहिल्याचं चित्र आहे त्यामध्ये अनेकांची वाहनं सुद्धा वाहून जात असताना ती वाचवण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात होता. पाण्याला प्रवाह इतका होता की वाहनं सुद्धा त्यातनं वाहून चालली होती. अगदी भर वस्तीमध्ये हे पावसाचं पाणी शिरलं होतं, नदीचं पाणी शिरलं होतं आणि त्यामुळे वाहनं देखील कशा पद्धतीनं या पावसाच्या पाण्यामध्ये बुडलेली आपल्याला दिसतायत. रहिवासी भागामध्ये पाणी शिरले, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय. लोकांच्या घरातल्या सामानाचं देखील आणि वाहनांचं देखील. हा रस्ता आहे की नदी असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती भर बाजारपेठेतली आपण बघतोय. लातूर जिल्ह्यामध्ये अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या गाड्यांचं नुकसान होताना आपण स्पष्ट बघतोय. गाड्या वाहून जात आहेत या पाण्याच्या प्रवाहामध्ये आणि याच पाण्यातनं 4 चाकींना सुद्धा वाट काढताना अडचण होत होती. जळगावच्या शिवाजीनगरमधल्या क्रांती चौकात 2 दुचाकी एकमेकांना धडकल्या. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावरती उतरून जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या 5 पट मावेजा द्या या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. दुचाकी चोरणाऱ्या आंतरजातीय टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केली. या 5 जणांच्या टोळीकडनं चोरीच्या 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 5 आरोपींनी आतापर्यंत 22 गुन्ह्यांची कबुली दिली. चोपडा भागात दुचाकीवरनं गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गांजाची तस्करी करणाऱ्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडनं 2,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय. भिवंडी तालुक्यातील दिघाशी इथल्या एका बंद घरामध्ये चोरट्यांनी दरवाजा तोडून घरातील रोकड आणि दागिने लंपास केलेत. हा सगळा प्रकार घराबाहेरच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गावरती ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. त्यामुळे मुंब्रा बायपास मार्गावर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ इथे 14 वर्षीय मुलाचा सर्पदंशानं मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूला सर्वस्वी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरातनं एक धक्कादायक दृश्य समोर आलं. शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरातील मोकळ्या जागेत काही तरुण नशा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर नशेचे पदार्थ कुठे मिळतात, पोलिसांनी याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली. वातावरणात होणाऱ्या बदलाचा परिणाम नागपुरातील नागरिकांच्या आरोग्यावरती झालाय. नागपुरात व्हायरल इन्फेक्शन, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अचानक ऊन तर कधी ढगाळ वातावरण तर कधी हलका होणारा पाऊस, त्यामुळे नागरिकांची प्रकृती बिघडतीये. नाशिकच्या इंदरनगर बोगदा इथे झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर आता दोन्ही गटांनी परस्पर विरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी 2 महिलांचं विधानसभा निवडणूक लढवलेल्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या नातेवाईकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. केंद्र सरकारी कार्यालयं, रेल्वे, बँका, विमा कंपन्यांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असल्याचं स्पष्ट करणारं परिपत्रक मराठी भाषा विभागानं सोमवारी काढलं. त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर या कार्यालयांमध्ये होतो की नाही याचा देखील आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे.